नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सध्या लग्नांचा सीझन चालू आहे आणि त्यामध्ये हळद हा एक महत्त्वाचा इव्हेंट असतो. त्यामध्ये प्रत्येकीला प्रश्न पडतो की आपण कोणता लूक घ्यायचा, फुल ट्रॅडिशनल मराठी लूक की काहीतरी डिफरंट. असेच काहीसे लुक्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जे की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडी आयडिया येईल की आपल्याला कोणता लूक सूट होऊ शकतो. आणि आपल्याला भरपूर प्रश्न पडलेले असतात. हेअरस्टाईल कोणती करायची, ज्वेलरी कोणती घालायची, साडी काष्टा घालायची की साधी साडी घालायची की घागरा चोली घालायची, असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला असतात. त्यासाठीच या व्हिडिओमध्ये असे काहीसे लूक जे तुम्हाला सूट होतील. यामध्ये पिवळ्या कलरची साडी बट ती डिफरंट म्हणजे बॉर्डरची आहे, त्या व्हरायटी आहेत. त्यानंतर ज्वेलरीमध्ये फ्लॉवरची ज्वेलरी ती देखील खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे. फ्लॉवरमध्ये तुम्ही ओरिजिनल फ्लॉवरची ती ज्वेलरी बनवून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली रेडीमेड आर्टिफिशियल फ्लॉवर्सची ज्वेलरी देखील बाजारात भेटते. त्या फ्लॉवरच्या ज्वेलरी देखील खूप छान दिसतात. त्यातही बरेचसे लुक्स आहेत आणि तुमच्या साडीवर मॅच होईल परफेक्टली अशा कॉम्बिनेशनमध्ये देखील ती फ्लॉवरची ज्वेलरी भेटते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा एक फ्लॉवरच्या ज्वेलरीचा लूक आहे. तोही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. कारण आपण ट्रेडिशनल ज्वेलरी वगैरे आपण लग्नालाही घालतो किंवा एंगेजमेंटलाही घालतो. त्यानंतर पूजेसाठीही आपण घालतो. त्यामुळे हळदीला आपण असं आर्टिफिशियल फ्लॉवरची ज्वेलरी घातली तर एक वेगळा लूकही येतो, एक वेगळेपणही होईल आणि तुमचं हळदीचं फंक्शन अजून छान होईल आणि तुमचा लूक खूप भारी दिसेल. त्यामुळे तुम्ही फ्लॉवरची ज्वेलरी तुम्ही घालू शकता. पण जर तुम्हाला असं खूप मोठं ज्वेलरी वगैरे आवडत नसेल, पण ती लाईट वेट असते खूप, आवडत नसेल आणि तुम्हाला सिम्पल लूक हवा असेल तर तुम्ही आपलं ट्रेडिशनल वेअर करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.